हॅलो एव्हरीवन. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेले गॅमा फंक्शनचे टाईप 1 आणि टाईप 2चे एक्झाम्पल्स. आज आपण बघणार आहे टाईप 3चे एक्झाम्पल्स. तर टाईप 3मध्ये कुठले एक्झाम्पल्स येतात तर ज्याच्यामध्ये लॉग ऑफ एक्स किंवा लॉग ऑफ 1/x दिलेला असतो इंटिग्रँडमध्ये. ओके, ते एक्झाम्पल्स आपले टाईप 3मध्ये येतात. तर लॉग एक्स म्हणजे काय, तर लॉग एक्ससाठी तुम्हाला काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागेल, कारण आपल्या गॅमाच्या डेफिनेशनमध्ये आयदर एक्सपोनेन्शियल इंटू समथिंग असतं किंवा ए रेस टू समथिंग, कॉन्स्टंट रेस टू समथिंग, त्या टाईप्सचे असतात गॅमाचे एक्झाम्पल्स. तर लॉग एक्स असेल तर त्याला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एक सबस्टिट्यूशन वापरतो. लॉग एक्स असेल तर त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन वापरायचे -t, आणि लॉग ऑफ 1/x असेल तर त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन वापरायचे t. ओके, पुढच्या गोष्टी आपोआप कन्वर्ट होत जातात. हे बेसिक सबस्टिट्यूशन आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे. सो या एक्झाम्पलमध्ये इव्हॅल्युएट 0 to 1 x log x raised to 4 dx. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लॉग एक्स दिलेला आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही काय यूज करणार आहे, लॉग एक्स इज इक्वल टू -t. सो ई रेस टू लॉग एक्स टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साईड्स, कारण आपल्याला ई रेस टू -t लागतो म्हणून एक्सपोनेन्शियल घेतला. आता एक्सपोनेन्शियल ऑफ एक्स, ई रेस टू एक्स आणि लॉग एक्स हे एकमेकांचे थोडेसे इनवर्स फंक्शन्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. सो ई आणि लॉग कॅन्सल होतील, इथं फक्त एक्स उरतो. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली ई रेस टू -t. नाव dx इज इक्वल टू, टोटली डिफरन्शिएट करा दोन्ही बाजूला. सो मायनस ऑफ ई रेस टू -t dt. ओके, ई रेस टू -tचं डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ ई रेस टू -t मल्टिप्लाइड बाय dt. सो dxची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली, लॉग एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता काय उरलेलं आहे तर लिमिट्स, बरोबर. लिमिट्स दिलेले जे आहेत ते एक्समधले लिमिट्स आपल्याला टीमध्ये कन्वर्ट करायचे, बरोबर. सो एक्सचे लिमिट्स दिलेले आहेत 0 to 1. ओके, आणि टीचे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर कुठलं तरी एक इक्वेशन पकडा. हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपल्याला टीची व्हॅल्यू मिळणार आहे म्हणून मी हे पकडलं. तर याच्यामध्ये आता जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर लॉग 0 येतोय. लॉग 0 इज नॉट डिफाईन्ड. ओके, सो लॉग 0 नॉट डिफाईन्ड आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, टीची व्हॅल्यू इन्फिनिटी, बिकॉज टी इज नथिंग बट लॉग ऑफ एक्स. ओके, त्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 टाकणार आहे तेव्हा लॉग ऑफ 1 काय येतो, लॉग ऑफ 1 इज 0. ओके, सो -t इज 0, दॅट मीन्स t इज 0. ओके, सो तुम्हाला लिमिट्स काय मिळाले, इन्फिनिटी टू 0. ठीक आहे. सो आय इज इक्वल टू, आय इज वॉट, आय इज द गिवन इंटिग्रल, इट इज इक्वल टू 0 to 1 x log x raised to 4 dx. याच्यामध्ये आता सगळं टीमध्ये कन्वर्ट केलं आहे आपण. सो त्या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या. एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकणार आहे, व्हॉट आर द लिमिट्स, लिमिट्स आर इन्फिनिटी टू 0. एक्सची व्हॅल्यू आहे ई रेस टू -t इंटू लॉग एक्सची व्हॅल्यू आहे -t रेस टू 4d. dxची व्हॅल्यू ई रेस टू -t मायनस ऑफ ई रेस टू -t dt. सगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेतलं. तर ई रेस टू -t आणि रेस टू 4 आहे, म्हणजे काय होईल, ई रेस टू -t रेस टू 4 म्हणजे प्रॉडक्ट होईल पॉवर्सचा, म्हणजे -4t होईल. ठीक आहे, ई रेस टू -4t होईल. -t रेस टू 4 म्हणजे सिम्पली t रेस टू 4 होईल. ओके, मायनस ऑफ ई रेस टू -t dt. ई रेस टू -t, ई रेस टू -4t, इट विल बी, टेक दॅट -1 इन कॉमन. हा जो -1 आहे त्याला बाहेर घेऊयात आपण, कारण तो कॉन्स्टंट आहे. ई रेस टू -4t, ई रेस टू -t दोघांचे ॲडिशन होईल, ते होईल ई रेस टू -5t. -4t प्लस -t इज -5t इंटू टी रेस टू 4 dt. ठीक आहे. मायनस जो तुम्ही बाहेर घेतलेला आहे, कॉमन घेतलेला आहे, -1, आणि लिमिट्स जे आहेत ते थोडेसे उलट्या डायरेक्शनमध्ये आहेत, मोठ्यापासून छोट्यापर्यंत. तर आपण एक डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये बघितलेलं आहे की मायनस ऑफ a to b जर असेल तर ते इंटिग्रेशन आपण इज इक्वल टू प्लस ऑफ a to b असं लिहू शकतो.
बरोबर, म्हणजे लिमिट्स जे आहेत ते आपण इंटरचेंज करू शकतो. लोअर लिमिट जे आहे ते तुमचं अप्पर लिमिट घेऊ शकता तुम्ही, आणि अप्पर जे आहे ते लोअर घेऊ शकता. ओके, आणि साईन जे आहे ते पॉझिटिव्ह करू शकता. तर इथं मी तेच करणार आहे. 0 to इन्फिनिटी केलं, e⁻⁵t t⁴ dt. ओके, तर आता गॅमा फंक्शन आपण जिथं बघितलं होतं तिथं आपण एक प्रॉपर्टी बघितली होती गॅमा फंक्शनची. गॅमा फंक्शनच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे, तर तुम्ही बघून घ्या. तर काय होती प्रॉपर्टी? 0 to इन्फिनिटी e⁻⁻kx x⁻n−1 dx इज इक्वल टू गॅमा ऑफ n डिवायडेड बाय ॲडिशनल काय आलेलं आहे इथं? ही गॅमाचीच डेफिनेशन आहे, फक्त ॲडिशनल के आलेलं आहे. बरोबर, तर त्या केची nth पॉवर घ्यायची डिनॉमिनेटरमध्ये. तर सेम प्रॉपर्टी इथं यूज होईल, कारण इथं या केसमध्ये एनची व्हॅल्यू किती दिली आहे? n is 5 हिअर. ओके, या केसमध्ये. ओके, सो इट इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी. ओके, हे लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण ही प्रॉपर्टी यूज करून याचा आन्सर लिहू शकतो. एनची व्हॅल्यू 5 आहे आणि के काय आहे तुमचा? के पण 5च आहे. बरोबर, e⁻⁻kx ला कम्पेअर करा. e⁻⁻kx ला e⁻⁻5t बरोबर कम्पेअर करा. केची व्हॅल्यू 5च आहे. बरोबर, सो काय येईल आन्सर? गॅमा ऑफ 5 डिवायडेड बाय 5⁵5. सो क्लिअरली इट इज गॅमा ऑफ. अजून एक प्रॉपर्टी आपण बघितलेली, गॅमा ऑफ n इज n-1 फॅक्टोरियल इफ n इज पॉझिटिव्ह इंटिजर. 5 पॉझिटिव्ह इंटिजर आहे, म्हणजे इथं काय यायला पाहिजे? 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5⁵5. सो दिस इज युअर आन्सर. तर अशा पद्धतीने लॉग जर आला तर तुम्हाला काय करायचं आहे? लॉग ऑफ एक्ससाठी -t यूज करायचं. ठीक आहे, आता लॉग ऑफ 1/x चा एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. सो हिअर वी हॅव लॉग ऑफ 1/x. आता तो न्यूमरेटरमध्ये असू देत किंवा डिनॉमिनेटरमध्ये असू देत, पण लॉग ऑफ 1/x आहे ना तिथं. मग लॉग ऑफ 1/x असेल तर आपण काय वापरतो? आताच आपण बघितलं, लॉग ऑफ 1/x असेल तर t वापरायचा, आणि लॉग ऑफ x असेल तर -t वापरायचं. ठीक आहे, सो आपण काय वापरणार आहे इथं? लॉग ऑफ 1/x आहे म्हणून t वापरणार आहे, विच इम्प्लाइज दॅट टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड्स e⁻log of 1. एक्सपोनेन्शियल का घ्यायचं? कारण आपल्याला e⁻−t लागतो. बरोबर, म्हणून एक्सपोनेन्शियल घ्यायचं. ठीक आहे, तर लॉग ऑफ 1/x, लॉग आणि e कॅन्सल होतील. 1/x इज इक्वल टू e⁻t, विच इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू e⁻−t, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, दोघांना उलटं केलं तर e⁻t चा रेसिप्रोकल काय असतो? e⁻−t. ठीक आहे, सो x इज इक्वल टू e⁻−t. सो dx इज इक्वल टू मायनस ऑफ e⁻−t dt. कायम लक्षात ठेवायचं, हे जे एक्झाम्पल्स आहेत टाईप 3चे, याच्यामध्ये कायम तुमचा dx जो आहे तो -e⁻−t dtच येतो. ठीक आहे, सो dx मिळालेला आहे. आता आपण लिमिट्स फाइंड आउट करणार आहे. लिमिट्स काय येतात? एक्सचे लिमिट्स आहेत 0 to 1. आपण टीचे लिमिट्स फाइंड आउट करतो. सो जिथं तुम्हाला टीची व्हॅल्यू दिलेली आहे तिथं व्हॅल्यू टाका. सो जर तुम्ही x इज इक्वल टू 0 टाकला तर लॉग ऑफ इन्फिनिटी, लॉग ऑफ 1/0 म्हणजे काय? लॉग ऑफ इन्फिनिटी. सो इट इज इन्फिनिटी. लॉग ऑफ x इज इक्वल टू 1 टाकलं तर काय होईल? याच्यामध्ये x इज इक्वल टू 1 टाकलं तर, याच्यामध्ये x इज इक्वल टू 0 टाकलं तर 1/0 म्हणजे नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड असेल एखादी गोष्ट तर तिचा लॉग पण नॉट डिफाईन्डच येईल, म्हणून तो इन्फिनिटी आहे. तर आपण काय टाकतो? x इज इक्वल टू 1 टाकतो. तर लॉग ऑफ 1/1 इज लॉग ऑफ 1. लॉग ऑफ 1 इज 0. सो इथं काय येणार आहे? 0. ठीक आहे, लिमिट्स मिळालेले आहेत. आता आपण काय करणार आहे? इंटिग्रेशन रिराईट करणार आहे. ओके, सो व्हॉट इज युअर इंटिग्रेशन? 0 to 1 x dx डिवायडेड बाय अंडर रूट लॉग ऑफ 1/x. तर आपण ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाकून घेऊयात. सो 0 to 1च्या ऐवजी आता लिमिट्स येतील इन्फिनिटी टू 0. ठीक आहे, ऑर्डर तीच मेंटेन करायची, लोअर टू हायर, लोअर टू अप्पर. ओके, एक्सची व्हॅल्यू आहे e⁻−t, dxची व्हॅल्यू आहे मायनस ऑफ e⁻−t dt, आणि
अंडर रूट लॉग ऑफ 1/x आहे. अंडर रूट लॉग ऑफ 1/x ला काय टाकतोय आपण t म्हणजे अंडर रूट t. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी टू 0. -1 कॉमन घ्या. कॉन्स्टंट आहे हा जो -1 आहे. इट इज कॉन्स्टंट. टेक इट आउटसाइड. सो इन्फिनिटी टू 0 e raised to -t स्क्वेअर होईल ना. e raised to -t ॲक्च्युली ॲडिशन होईल -t ची. तर e raised to -2t होईल. बरोबर. e raised to -2t इंटू t raised to -1/2. t raised to +1/2 डिनॉमिनेटरमध्ये होता. रूट टी म्हणजे काय. रूट टी म्हणजे t raised to +1/2. तोच न्यूमरेटरमध्ये घेतला तर काय होईल -1/2 होईल. बरोबर. dt. सो इट इज इक्वल टू. आता परत आपण जे मगाशी केलं मागच्या एक्झाम्पलमध्ये तेच करायचं. लिमिट्स इंटरचेंज करायचे आणि मायनसचं प्लस करायचं म्हणजे काय होईल 0 टू इन्फिनिटी. ठीक आहे. सो e raised to -2t t raised to -1/2 dt. परत तेच करणार आहे आपण. आपल्याला काय करायचं आहे गॅमामध्ये याला कन्वर्ट करायचं. आपण मागं बघितलेलं आहे की जर इथं n-1 असेल. ओके वेट अ मिनिट. जर इथं n-1 असेल तर आपण गॅमा ऑफ n घेतो. म्हणजे इथं -1/2 आहे म्हणजे +1 करावं लागेल तेव्हा त्याचा गॅमा मिळेल. बरोबर. सो या केसमध्ये काय यायला पाहिजे गॅमा ऑफ न्यूमरेटरमध्ये आपण गॅमा ऑफ n घेतो म्हणजे गॅमा ऑफ -1/2 +1 जी काही पॉवर असेल इंटिग्रेशनमध्ये कायम लक्षात ठेवायचं तिच्यामध्ये +1 करायचं मग तुम्हाला गॅमा मिळतो. बरोबर. डिवायडेड बाय के ची व्हॅल्यू या केसमध्ये के ची व्हॅल्यू बाय 2. ओके. सो 2 raised to what is it 2 raised to n. what is n here. n is -1/2 +1 कारण हा पण n-1 घेतो. बरोबर. सो इट इज इक्वल टू गॅमा ऑफ 1/2 डिवायडेड बाय 2 raised to 1/2 that is root 2. okay. So gamma of 1/2 is root pi and 2 raised to 1/2 is root 2. So clearly it is root of pi/2. ही स्टेप लक्षात आली नसेल तर तुम्ही सेम प्रॉपर्टी जी आपण आत्ता बघितलेली आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये ती प्रॉपर्टी बघू शकता. इथं जर n-1 असेल तर आपण इथं n घेतो आणि इथं पण n घेतो. मग या एक्झाम्पलमध्ये इथं -1/2 आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्याच्यात +1 करावं लागेल गॅमाच्या आतमध्ये पण आणि पॉवरमध्ये पण म्हणून आपण +1 केलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द टाईप 3. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.